तर माझ्या कवितेचं नाव आहे शब्द। आजकाल शब्दांना सापडत नाहीत प्रवासासाठी रस्ते। आजकाल शब्दांना सापडत नाहीत प्रवासासाठी रस्ते, पण तरी वेडी वाकडी वाट काढत, खड्डे ओलांडत, काटे तुडवत चालतात शब्द बेधडकपणे। पण जागोजागी लावलेले असतात, जागोजागी लावलेले असतात जात धर्म संस्कृतीच्या नावाखाली चक्रव्यूहांचे जाळे किंवा पेरलेले असतात सुरुंग। त्यातून बाहेर पडेपर्यंत शब्दांना द्यावी लागते अग्निपरीक्षा किंवा द्यावी लागते हमी कुणाच्या भावना न दुखावल्याची, कुणाच्या भावना न दुखावल्याची। पण तरी छाती बडवून घेत बोंब मारतच कुणी भावना दुखावल्या म्हणून, तरी छाती बडवून घेत बोंब मारतच कुणी भावना दुखावल्या म्हणून। संपवले जाते मग शब्द निर्मात्याला, उठवले जाते आयुष्यातून किंवा जगण्यातून। तोपर्यंत शब्द निसटलेले असतात भात्यातून बाण किंवा लगोरीतून सुटल्यासारखे दगड। अरे भेकडांनो, शब्द कधी संपत नाहीत आणि शब्द निर्मात्यांचा वंशही कधी संपत नाही। काय कराल, किती जणांना संपवाल? शब्द म्हणजे सुद्धा बंदुकीची गोळी असते, शब्द म्हणजे सुद्धा बंदुकीची गोळी असते, तलवारीची धार असते, बॉम्बस्फोट घडवण्याची तिच्यात धमक असते। म्हणूनच शब्दांना तुम्ही घाबरताय, म्हणूनच शब्दांना तुम्ही घाबरताय। शब्दांची लढाई शब्दाने करण्याऐवजी पाठीमागून वार करताय भेकडासारखे। शब्द गुलाम नसतात कुणाचे, शब्द गुलाम नसतात कुणाचे। शब्दांना घेता येत नाही विकत। शब्द गुलाम नसतात कुणाचे, शब्दांना घेता येत नाही विकत। पाण्यात बुडवून टाकलात तरी शब्द येतात वर तरंगत, पाण्यात बुडवून टाकलात तरी शब्द येतात वर तरंगत। म्हणून शब्दांना संपवण्याच्या भानगडीत पडू नका, म्हणून शब्दांना संपविण्याच्या भानगडीत पडू नका। नाही तर शब्दच करतील तुमचे वस्त्रहरण, नाही तर शब्दच करतील तुमचे वस्त्रहरण। तेव्हा चिंधीही मिळणार नाही तुम्हाला लज्जा रक्षणासाठी, तेव्हा चिंधीही मिळणार नाही तुम्हाला लज्जा रक्षणासाठी। मग मात्र शब्दच पडतील तुटून तुम्हा नाठाळ्यांच्या माथी हाणण्यासाठी काठी, नाठाळ्यांच्या माथी हाणण्यासाठी काठी।